बिना पाकाचे, बिना दुधाचे, पांढरे शुभ्र, अगदी पेड्यासारखे लागणारे मऊसूद, हातांनीच काय ओठांनीसुद्धा तुम्ही फोडू शकताल एवढे सॉफ्ट आणि मऊ बनवून तयार होणारे हे रव्याचे लाडू आहेत. अगदी खायला पेड्यासारखे लागतात. ही रेसिपी एकदम झटपट आणि पटकन बनवून तयार होती. आपण पाकाचे लाडू बनवायला गेलो तर कधी कधी ते कडक होतात आणि दुधाचे बनवले तर जास्त काळ टिकत नाहीत. मग तुम्ही 1 ते 1.5 महिना स्टोअर करण्यासाठी हे लाडू नक्की बनवा. एकदम पांढरे शुभ्र असे बनवून तयार होतात. शिवाय खायलासुद्धा अगदी पेड्यासारखे लागतात. तर झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. मी तुम्हाला इथे मेजरमेंट एवढे परफेक्ट दिले आहे, त्यानुसार लाडू बनवले तर एकदम परफेक्ट पांढरे शुभ्र अगदी पेड्यासारखे बनवून तयार होतील. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊया. तर इथे आपण बारीक रवा घ्यायचा आहे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. चाळून स्वच्छ करून घ्यायचा. 250 ग्रॅम पिठी साखर. आता इथे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार गोडपणा कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त एवढे तूप घ्यायचे आहे. आता आपल्याला एवढेच साहित्य लागणार आहे. आता इथे छान कढई गरम करून घ्यायची. त्यामध्ये आपण याच्यातले निम्मे किंवा निम्मेपेक्षा थोडे कमी एवढे तूप घालायचे आहे. आता त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा. रवा घातल्यानंतर एक गोष्ट लक्षात राहू द्या, गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आहे. कारण आपण रवा हे एकदम बारीक गॅसवरती भाजणार आहोत. तर इथे फुल गॅस करू नका. जर तुम्ही हाय फ्लेमवरती जर रवा भाजला तर तो वरून लाल तर होईनच, पण जेव्हा लाडू खाचाल ना तेव्हा लाडूसुद्धा तुम्हाला कचकच लागतील. त्यामुळे कधीही रवा भाजताना एकदम बारीक गॅसवरती भाजायचा. रवा भाजायला साधारण 15 ते 20 मिनटं लागतात. त्यामुळे गडबड करू नका. आणि आता तुम्ही म्हणसाल की रवा कलर इथे बदलेल का? तर इथे जर आपण बारीक गॅसवरती रवा भाजला ना आणि एकसारखं हलवत राहिलो ना, आपला जसा रवा पांढरा शुभ्र आहे अगदी तसाच राहतो, कलर बदलत नाही. आणि दुसरी टिप्स म्हणजे की आपण जर हाय फ्लेमवरती भाजला तर त्याचा कलर बदलतो, शिवाय ती आतून कचकचसुद्धा राहतो. त्यामुळे लाडू खायलासुद्धा चांगले लागत नाहीत. बोलत बोलत अगदी 15 ते 20 मिनटात छान असा रवा भाजून झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा एवढी वेलची पावडर टाकायची आहे आणि जी पिठी साखर बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये घालायची आहे. आता ह्याच्यामध्ये पिठी साखर घातल्यानंतर रवा आणि पिठी साखर आहे ना, ते आपल्याला पूर्णतः एकजीव करायचं आहे. आपण इथे पाक बनवत नाही, तर डायरेक्ट आपण इथे पिठी साखर वापरत आहोत. त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरच विलायची पावडर आणि पिठी साखर घालायची आहे. फक्त आपला रवा गरम आहे, त्याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित ही पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स केल्यानंतर आपण पूर्ण सगळा रवा एका जागेला करून घेऊयात. कारण आपल्याला याला झाकण ठेवायचे आहे आणि अर्ध्या तासासाठी आपण असं सोडून देणार आहोत. आता तुम्ही म्हणसाल रवा भाजलेला कसा ओळखायचा? तर रवा हलका होतो. हलका झाल्यावर समजायचं की भाजला आहे. त्याच्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. झाकण ठेवून अर्धा तास त्याला तसंच ठेवूया. दुसऱ्या कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकून आपल्याला याच्यामध्ये काजू भाजून घ्यायचे आहेत. काजू भाजायचे म्हणजे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत. अगदी बारीक गॅसवरती अगदी 2 मिनटं छान असं परतून घ्यायचे आहेत. त्याचा कलर बदलला नाही पाहिजे, पण त्याचा असा वास सुगंधी यायला सुरू झाला पाहिजे. इथपर्यंत भाजायचे जसं की मी तुम्हाला आता इथे दाखवते. आता छान असं आपल्या इथे कडक झालेले आहेत. मग आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर याची प्रोसेस काय करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आपण आता सध्या काजू थंड करून घेऊया. काजू थंड झाल्यानंतर ना आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचा आहे. आता ही मिक्सर जारमध्ये मी पिठी साखर बारीक करून घेतली होती, त्याच्यामध्ये हे काजू टाकून घ्यायचे. आणि आता काजू बारीक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे तूप घेतलं शिल्लक राहिलेले होते ना आपले, ते याच्यासाठीच वापरणार आहे. मी आता थोडे गरम करून घेतले. 1 ते 1.5 चमचा आपण आता याच्यामध्ये तूप घालून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता काजू छान अशी याची पावडर बनवून झालेली आहे. हलकीशी ओलसर झालेली आहे, जशी की आपल्याला पाहिजे आहे. आता एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊया. आता काढल्यानंतर तुम्हाला इथे समजेलच की आपली पावडर पूर्णतः अशी पिठी झालेली नाही आहे, तर एकदम असं जसं आपण लाडू वळतो ना अगदी तशी बनवून झालेली आहे. आता आपल्याला हे मिक्सरमधून सगळी ह्या ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्याच्या गुठळे असतील तर ते सुद्धा आपण इथे मोडून घेऊया. छान अशी इथं पावडर बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण रवा अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलेला होता ना, तो रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता अर्ध्या तासानंतर ही बऱ्यापैकी थंड झालेला असतो, पण हलका आतून गरम असतो. व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचा. मिक्सर जारमध्ये आपण इथे रवा जेवढा बसतो तेवढा टाकून घ्या, जास्तही टाकू नका, नाहीतर ते फिरले जाणार नाही आहे. इथे मी तुम्हाला दाखवते एवढ्या प्रमाणामध्ये टाकून
घ्यायचा. आता याच्यामध्ये सुद्धा आपण 1 ते 1.5 चमचा तूप घालणार आहोत आणि झाकण लावून याला सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. असे करून आपण सगळा रवा थोडी 1 ते 1.5 चमचा तूप घालून छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याचे म्हणजे जसं आपल्याला लाडू बांधायला पाहिजे ना अगदी तसं बनवून घेणार आहोत. इथे मी मिक्सरला छान फिरून घेतलं. काजूची जी पेस्ट होती त्याच्यामध्येच मी ह्या रवा काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये तूप टाकून एकदा मिक्सरला छान असं फिरून घेतल्यानंतर अगदी लाडू वळण्यासाठी परफेक्ट असं झालं आहे. असं बनवून घ्यायचं आहे. आता इथे आपले सगळे मिश्रण छान मिक्सरला फिरवून झालेले आहे. आता आपण याचे लाडू वळूयात. लाडू वळताना तुम्ही पाहू शकता एकदम असं ओलसर झालेलं असल्यामुळे लाडू वळायला सोपे जातात. आता तुम्ही बघितलं असेल की पिठी साखर घातल्यानंतर आपण झाकण ठेवले ना तेव्हा ते अगदी साखर त्यामध्ये मुरली होती आणि जेव्हा आपण ना मिक्सरला फिरवले तूप घालून ना तेव्हा असा ओलसरपणा येतो. तुम्ही पाहू शकता लाडू किती छान असा गोल आकारामध्ये वळला जात आहे. अगदी पेढ्यासारखा पांढरं शुपट सुद्धा दिसत आहे आणि मऊसूद झालेला आहे आणि असा हातावरती गोल फिरवला की त्याला छान अशी एक शाईन येत आहे जसे की आपल्याला पाहिजे आहे. आता इथे आपला एक लाडू बनवून तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला दुसरा सुद्धा छान असा लाडू वळवून दाखवते. अगदी पटकन आणि झटपट असा वळून होतो. जास्त वेळ लागत नाही आणि हे लाडू आपण याच्यात पाक वापरलेला नाही म्हणून कडक होत नाही, दूध वापरलं नाही म्हणून खराब होत नाहीत. त्यामुळे तुम्ही 1 ते 1.5 महिने छान असे याला स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे गोल लाडू दुसरा सुद्धा आपला छान असा मऊसूद शाईन करणारा लाडू तयार झालेला आहे. याला सुद्धा आपण इथे एका ताटामध्ये ठेवून घेऊया आणि अशा प्रकारे सगळे लाडू आपले वळून घेऊया एकदम गोल आकारामध्ये मऊसूद असे. आता मी तुम्हाला दाखवते छान असे इथे लाडू वळून झालेले आहेत. साधारण माझे 20 लाडू अर्धे किलो रव्यामध्ये ह्या आकारात 20 लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम पांढरे शुप्पट झालेले आहेत, गोल गरगटीत झालेले आहेत, दिसायला सुंदर दिसत आहेत आणि खायला एकदम पेढ्यासारखे लागतात आणि तुम्ही याला 1 ते 1.5 महिना छान असे स्टोअर करून ठेवू शकता. कुठे बाहेर जाणार असाल तर घेऊन जाऊ शकता. एवढे परफेक्ट असे बनवून तयार होतात आणि मी त्यातला एक लाडू तुम्हाला इथे फोडून सुद्धा दाखवणार आहे की किती मऊसूद असा झालेला आहे. आतून अगदी पेढ्यासारखा झालेला आहे. फोडल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो एक लाईक नक्की करा.